तुम्ही याला लंडनला घेऊन जाईपर्यंत अशा ठिकाणी सुरक्षित ठेवीन की याच्याजवळ माणूस तर काय मुंगी सुद्धा फिरकणार नाही। बस इसी बात पे मेरे इस करोड़ों रुपए के बच्चे को हिफाजत से लेके जा और इसकी खूब खातिरदारी करना। पिक्चर खूप छान वाटला आम्हाला आणि फार एन्जॉय पण झाला आणि खूप मजेशीर पण होता आणि जितके पण कॅरेक्टर्स दाखवले आहेत आणि त्यांचं खूप चांगलं काम होतं यामध्ये आणि गावामधली जी गरिबी काय असते यामध्ये पिक्चरमध्ये दाखवलेला गेलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप आवडला हा पिक्चर। खूपच छान पिक्चर होता। सगळ्यांनी खूप मजा घेऊन हा पिक्चर पाहिलेला आहे। विशेष करून गावातली गरिबी आणि जे यंगस्टर आहे ते कसे लालचेने म्हणजे हिऱ्याच्या लालचेने कसे वाईट मार्गाला जाऊन ते पत्करतात, तर तो एक संदेश आपल्याला इथे यंगस्टरला दिलेला आहे की स्वतःचे महत्त्व आणि आकांक्षा आणि तुमचं मोटिवेशन हे ठेवून काहीतरी आपण काम न केलं पाहिजे आणि वाईट मार्ग हा अवलंब नाही केला पाहिजे आणि कॉमेडीची धम्माल पाहायला मिळाली। विशेष करून विदर्भातल्या कलाकारांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांची कला या कोंबडा पळाला लंडनला या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। मुंबईचे कलाकार तर तज्ज्ञ आहेच आणि सर्व विशेष म्हणजे मी श्री रवी खिल्लारे सर या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता यांचे कौतुक करते की त्यांनी विदर्भासाठी इतका सुंदर पिक्चर कोंबडा पळाला लंडनला घेऊन आपल्या MS-29 ला पण आता लवकरच लागणार आणि एलिमेंट मॉलला लावला आणि सर्व यवतमाळकरांसाठी ही गर्वाची बाब आहे। तर खूप आनंद झाला। अरे यांचं मी विशेष अभिनंदन करते यासाठी की तज्ञ कलावंतांना कुठेही संधी मिळते, पण विदर्भातले जे कलावंत आहेत छोटे मोठे त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून आपला अभिनय दाखविण्याची एक फार महत्त्वाची संधी मिळाली, त्यामुळे विशेष कौतुक करते। त्याही पेक्षा विषयाची पिक्चरची जी थीम आहे ती खूप छान आहे की ग्रामीण भागामध्ये देगाहरी खटल्यावरी म्हणतात, ही जी वृत्ती वाढत आहे ती वृत्ती यामध्ये दाखवली, पण त्याच्यातूनही जो शेवट आहे तो इतका चांगला दाखवला की आपण त्या देगाहरी खटल्यावर याच्या भरोशावर न राहता स्वपरिश्रमाने काहीतरी करायला पाहिजे असा एक संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून श्री खिल्लारे यांनी दिला। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे आणि यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि यामध्ये पुसद सारख्या गावातली एखादी व्यक्ती जर चित्रपट निर्मिती करत असेल तर त्याचं कौतुक होणं ही आजच्या काळाची गरज आहे। म्हणून यवतमाळ जिल्ह्यासाठी मी म्हणेल ही एक अभिमानाची बाब आहे की कोंबडा पळाला लंडनला सर्वांनी जरूर बघावा असे मी आवाहन करते। आमचे मित्र रवी भाऊ खिल्लारे युवा तडफदार दिग्दर्शक यांनी इतका अप्रतिम चित्रपट बनवला, तो जरूर एक वेळेस तरी बघावा, आपल्या फॅमिलीला सुद्धा दाखवावा। त्यामध्ये कॉमेडी आहे आणि त्यापासून आपल्याला काही शिक सुद्धा मिळते, अशा प्रकारचा हा चित्रपट आहे। आमचे रवी भाऊ नेहमीच मला म्हणतात, ताई माझा पिक्चर हे होत आहे ते होते, म्हटलं हो भाऊ बिलकुल। आणि आज बघितलं तर खरंच वाटलं की पिक्चर सगळ्यांनी जे घरी तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर हा पिक्चर कोंबडा पळाला लंडनला सगळ्यांनीच पाहायचा विथ परिवार सहित। बिलकुल खूप छान पिक्चर, आम्ही तर हसू लोटपोट झालो आणि खूप छान वाटलं। हा पिक्चर सगळ्यांनीच पाहावे। महाराष्ट्रामधून विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट कानाकोपऱ्यात जायला हवा, कारण की या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे। संगीत, बॅकग्राऊंड आणि खास करून एक उच्चस्तरीय कलावंत ज्यांनी आमचे आदरणीय मित्र निर्माता दिग्दर्शक रवीजी खिल्लारे कोंबडा पळाला रवी खिल्लारे सर आमचे सहकारी। हा कोंबडा पळाला पिक्चर हा खूपच सुंदर होता आणि या समोरच्या वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जे रवी भाऊ खिल्लारे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, कारण मी यांच्याबरोबर शूटिंगला होतो, मी बघितलं त्यांची मरमर किती होती या पिक्चरासाठी। देव करो आणखीन त्यांना या पिक्चराची खूप शुभेच्छा, याच्या पुढे आणखीन ते चित्रपट बनव आणि त्याच्यातनी यशस्वी राहावं हीच आमची इच्छा आहे। धन्यवाद। कोंबडा पळाला लंडनला या चित्रपटाचा मूवी आता आम्ही बघितला
अतिशय निखळ मनोरंजन आहे. पण तरीही टेक्निकल गोष्टी आपण एकदम एक नंबर आहात. त्याच्यातलं म्हणजे ज्याला शूटिंग म्हणतो, शूटिंग चांगलं झालं, एडिटिंग चांगलं आहे, म्युझिक चांगलं आहे, गाणी चांगली आहेत. आली आणि खूप छान पिक्चर होता. आम्ही खूप एन्जॉय केला.